नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे डिपार्टमेंटल PSIच्या या कोर्समध्ये। आपण बघतोय PSI प्री डिपार्टमेंटल PSI प्रीची टेस्ट सिरीज मिशन 16 एप्रिल। या ठिकाणी आपण 25 प्रश्न बघणार आहोत। आज एकूण 100 गुणांचा हा पेपर आहे। पार्ट 1 मध्ये आपण मराठी व्याकरण बघितलं, पार्ट 2 मध्ये आपण आता इंग्रजी व्याकरणाचे हे प्रश्न बघतोय आणि त्याच्यानंतर GS बघणार आहोत। बघा आपण या ठिकाणी टेस्ट आणि संपूर्ण कोर्स तुमच्यासाठी विकसित केला आहे। STI RCP ॲप्लिकेशनची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। सध्या ऑफर चालू आहे। आज महाशिवरात्री ऑफरमध्ये तुम्हाला अत्यंत माफक शुल्कामध्ये संपूर्ण कोर्स भेटणार आहे पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षेचा। चला सुरुवात करूया आजच्या या लेक्चरला। शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुमच्या इंग्रजी व्याकरणामध्ये त्या ठिकाणी एक सकारात्मक बदल झालेले असणार आहेत। बघा हा डिपार्टमेंटल PSIचा कोर्स मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण आणि सामान्य अध्ययन सगळं म्हणजे सिलेबस निहाय या ठिकाणी आपण तुमची तयारी करून घेतो आहोत STI RCP ॲप्लिकेशनवर। पहिला प्रश्न आपल्या समोर इंग्रजी व्याकरणाचा 26 नंबरचा प्रश्न। विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स यूज डॅश एन्स इन देअर नाउन फॉर्म। बघा ENCE हा सफिक्स वापरून त्या ठिकाणी नाउन फॉर्ममध्ये कोणता शब्द लिहिला जातो खालीपैकी? ॲक्सेप्ट, प्रेझेंट, इमिनंट, रिझॉनेट 4 शब्द तुमच्या समोर दिले। तुम्हाला उत्तर या ठिकाणी शोधायचं आहे, उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे। 26 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो। इथे जर बघितलं तुम्ही, इथे प्रेझेंट म्हटलेलं आहे तुम्हाला, बरोबर? प्रेझेन्स अशा स्वरूपाचा तुमचा एक शब्द बनतो, प्रेझेन्स। त्याच्यानंतर पुढचा एमिनन्स नावाचा एक शब्द या ठिकाणी बनू शकतो, एमिनन्स। म्हणजे इथे B आणि C हे 2 शब्द बनतात। तुम्ही जर बघितलं समजा ॲक्सेप्टचं काय बनतं तर ॲक्सेप्टन्स असा बनतो। म्हणजे इथे जर तुम्ही ॲक्सेप्टचा बघितला, ॲक्सेप्टन्स म्हणजे या ठिकाणी शेवटी काय येतं आहे? ANCE येतो आहे। आम्हाला काय पाहिजे? ENCE। प्रेझेंट जर बघितलं ना, या प्रेझेंटचा कसा बनतोय बघा, लिहून घ्या, मुद्दे नोट डाऊन करून घ्या। प्रेझेन्स ENCE पाहिजे आम्हाला शेवटी। त्याच्यानंतर इमिनंटचा इमिनन्स बनतोय बघा, EMINENCE अशा पद्धतीचा बनतो, नाऊन बनवतो आहे। आणि त्याच्यानंतर रेझोनेटचा रेझोनन्स बनतो, रेझोनन्स त्याच्यामध्ये सुद्धा ANCE येतो आहे। म्हणजे इथे B आणि C या ठिकाणी बरोबर आहे। पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय। आयडेंटिफाय सेंटेन्स कंटेनिंग ट्रान्झिटिव्ह हब। बघा ट्रान्झिटिव्ह हब आणि इनट्रान्झिटिव्ह हब तुम्हाला या ठिकाणी खाली कोणत्या वाक्यामध्ये ट्रान्झिटिव्ह हब आहे असं विचारलेलं आहे। पहिलं विधान, मेनी ट्रीज फॉल इन द मान्सून। त्याच्यानंतर वुडमेन फॉल ट्रीज, राईज अर्ली विथ द लार्क अशा स्वरूपाचे ऑप्शन्स तुमच्यासमोर। आता ट्रान्झिटिव्ह म्हणजे काय? सकारात्मक, सकर्मक, अकर्मक आणि सकर्मक असे 2 या ठिकाणी वाक्य असू शकतात। सकर्मक म्हणजे ज्याच्यामध्ये कर्म आहे, कर्त्याची क्रिया कर्मावर घडते, त्या ठिकाणी आम्ही त्याला सकर्मक असं म्हणतो। मग इथे जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल की तुम्हाला विचारलं आहे कोणत्या वाक्यामध्ये सकर्मक क्रियापद आहे। इथे म्हटलं आहे बघा, पहिले मेनी ट्रीज फॉल इन द मान्सून, इथे नाही। दुसरं वुडमेन फॉल ट्रीज, वुडमेन फेल ट्रीज म्हणजे पाडणे म्हणतो आपण, त्याने ट्रीज पाडल्या। म्हणजे इथे ना ट्रीज हे कर्म दिसतंय, हे ऑब्जेक्ट आहे मित्रांनो। हे आमचं इथे येतं आहे ट्रान्झिटिव्ह हब असलेलं वाक्य आहे। पुढे राईज अर्ली विथ द लार्क नाही, याच्यातही नाही। B नंबरचं फक्त बरोबर आहे, B ओनली। बघा मुद्दे नीट समजून घ्या। डिपार्टमेंटल PSI इंग्रजी व्याकरण आणि शब्दसंग्रह फार महत्त्वाचं तुमच्यासाठी असणार आहे। बघा इथे स्पष्टीकरण तुम्हाला दिसत आहेत। ॲक्सेप्टन्सचं ॲक्सेप्टन्स, प्रेझेंटचं प्रेझेन्स, एमिनंट, रिझोनन्स, इथे ट्रान्झिटिव्ह हबचं या ठिकाणी कशा पद्धतीचे स्पष्टीकरणंसुद्धा तुम्हाला आपण त्या ठिकाणी पुरवलेले आहेत। तुमच्या कोर्समध्ये त्याच्या PDF आहेत। पुढे आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स। आय एम नॉट अंडरस्टँडिंग दिस लेटर। ओके। दुसरं, शी अराइव्ह ॲट द थिएटर ॲट 6 PM बट फिल्म स्टार्टेड। इफ आय गेट एनी न्यूज आय विल टेल यू। आणि तुम्हाला विचारले करेक्ट सेंटेन्स। मित्रांनो इथे जर बघितलं, आय एम नॉट अंडरस्टँडिंग दिस लेटर म्हटलेलं आहे। या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर थोडंसं तुम्हाला कुठेतरी घोळ होतो आहे। इथे तुम्ही आय एम नॉट अंडरस्टँडिंग इथे हे नाही म्हणू शकत, तुम्ही ING नाही वापरू शकत। सिम्पल प्रेझेंटचे वाक्य आहे, आय एम नॉट अंडरस्टँड दिस लेटर अशा पद्धतीने ही वाक्यरचना पाहिजे होती। पहिली वाक्यरचना चुकते आहे।
कारण की नॉन ॲक्शन व्हर्ब या ठिकाणी आहे आणि नॉन ॲक्शन व्हर्बचा कधीही कंटिन्युअस टेन्स होत नाही हे लक्षात ठेवा. त्याचं सिम्पल प्रेझेंटच होणार. ओके, मुद्दा लक्षात घ्या. पहिलं चुकतंय. दुसरं, शी अराइव्ह ॲट द थिएटर ॲट 6 PM बट फिल्म स्टार्टेड. यस, हे बरोबर आहे. इफ आय गेट एनी न्यूज आय विल टेल यू. बघा इथे गेट सिम्पल प्रेझेंट आणि इकडे आय विल तुमचं फ्युचर टेन्स. प्रेझेंट फ्युचर जोडी आहे. यस, बी आणि सी बरोबर आहे. पुढे आपण जातो आहे. 29 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. आयडेंटिफाय द करेक्ट इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स करेक्ट ओळखा म्हटलेलं आहे. 29 नंबरचा प्रश्न आहे. पहिलं आहे व्हॉट, वेअर यू डुईंग टू क्लॉक. दुसरं व्हेन शी गॉट मॅरिड. तिसरं व्हाय डिडंट यू वॉटर द प्लांट. बघा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स करेक्ट. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सची रचना काय असते माहिती आहे. पहिलं म्हणजे हे WH वर्ड तो तुम्ही तिन्ही ठिकाणी बघतायत. ओके, प्लस हेल्पिंग व्हर्ब असतं. हेल्पिंग व्हर्ब प्लस सब्जेक्ट असतो. नंतर मग मेन व्हर्ब असतो आणि पुढे मग इतर वाक्य. आता इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की चला व्हॉट, वेअर हेल्पिंग व्हर्ब, यू, डुईंग ॲट 2 o'clock पहिलं बरोबर येत आहे. पुढे व्हेन शी गॉट मॅरिड. आता इथे जर बघितलं व्हेनच्या नंतर डायरेक्ट सब्जेक्ट आला, चुकतं आहे. हेल्पिंग व्हर्बच पाहिजे त्याच्यानंतर. दुसरं चुकलं. तिसरं व्हाय डिडंट यू वॉटर द प्लांट. डिडंट बरोबर. 3 नंबरचे बरोबर. ए आणि सी बरोबर आहे मित्रांनो. दुसरं उत्तर आलं पाहिजे. तुम्हाला कसं वाटतं हे लेक्चर आवडत असेल नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. आणि यस, डिपार्टमेंटल PSIचे जे मित्र आहेत सगळे स्टुडंट्स, तुम्हाला इंग्रजी व्याकरणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. इंग्रजी व्याकरण खूप चांगलं करावं लागेल. आपण त्याच्यावर खूप सारे लेक्चर्स घेतले, खूप साऱ्या टेस्ट तुम्हाला दिलेल्या आहेत. नक्कीच त्याचा जर अभ्यास तुम्ही केला तर तुम्हाला चांगला स्कोर इंग्लिशमध्ये येईल आणि तो आला पाहिजे. 30 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे. आयडेंटिफाय द सेंटेन्स विच इज नॉट इन पॅसिव्ह व्हॉइस. हर ग्रीप हॅज बीन फॉरगॉटन बाय हर. आवर नेबर हॅज ब्राउट अ नॅनो कार. माय गिल्ट हॅज बीन डिस्कवर्ड. बघा पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कोणतं वाक्य नाही आहे. सरळ सरळ अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. बघा हर ग्रीप हॅज बीन फॉरगॉटन बाय हर. बघा इथे फॉरगॉटन V3 येतोय. ओके, V3 येतोय. येस. आवर नेबर हॅज ब्राउट अ नॅनो कार. इथे नाही, हा पॅसिव्ह नाही होऊ शकत. पुढे माय गिल्ट हॅज बीन डिस्कवर्ड. यस, हॅज बीन. बघा इथे हॅज वापरला गेला फक्त नाही, हॅज नंतर बीन आला पाहिजे. बघा हॅज बीन येतोय. हॅज बीन येतो आहे पॅसिव्हमध्ये. हॅव, हॅज, त्याच्यानंतर व्हर्ब पास्ट पार्टिसिपल येत नाही कधीच. पॅसिव्हमध्ये हॅव बीन किंवा हॅज बीन आणि त्याच्यानंतर पास्ट पार्टिसिपल आला पाहिजे. पॅसिव्ह म्हटलं की हे हॅज बीन आलंच पाहिजे इथे. म्हणजे अशा पद्धतीचं वाक्य असेल. ओनली हॅज नाही येणार. त्याच्यावरून तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं होतं की यस चलो इथे कोणता पॅसिव्ह नाही आहे, तर इथे 2 नंबरचं उत्तर होतं. पुढे 31 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. बघा तुम्हाला विचारलं इनकरेक्ट सेंटेन्स. ही वॉज ॲज व्हाईल ॲज सीट. ओके. दुसरं इट वॉज मोर एक्सपेन्सिव्ह दॅन आय बाऊट. दिस इज द मोस्ट ओल्डेस्ट थिएटर इन लंडन. शी इज वन ऑफ द काइंडेस्ट वुमन. बघा फाइंड आउट द इनकरेक्ट सेंटेन्स. चुकीचं ओळखायचं आहे. 31 नंबरचा प्रश्न आहे. बघा पहिलं जर बघितलं तुम्ही ही वाज ॲज व्हाईल ॲज सीट. इथे काही चूक वाटते का? मला तरी वाटत नाही आहे. पहिलं तर बरोबर आहे. दुसरं जर बघितलं या ठिकाणी तुम्ही इट वॉज मोर एक्सपेन्सिव्ह दॅन आय थॉट. इट वॉज मोर एक्सपेन्सिव्ह दॅन आय थॉट. येस, इथेही काही चूक नाही आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तुम्ही धिस इज द मोस्ट ओल्डेस्ट थिएटर इन लंडन. आता इथे काय घोळे. इथे बघा इथे ओल्डेस्ट म्हटलं EST लावला, सुपरलेटिव्ह डिग्री. त्याच्या आधी पुन्हा मोस्ट लावण्याची गरज आहे का? नाही. डबल सुपरलेटिव्ह कधीच होत नसतं. इथे चूक होते. बघा मी त्याच्यातल्या चुका काय सांगतोय त्या नोट डाऊन करून घ्या. तुमच्या वही पेन तुमच्याकडे असला पाहिजे. शी इज वन ऑफ द कायनेस्ट वुमन. इथेही तुम्ही जर बघितलं तर काइंडेस्ट म्हणतो आपण. काइंडेस्ट. शी इज वन ऑफ द. इथे सुद्धा घोळ होतो आहे. या पद्धतीची रचना नसणार आहे. लक्षात ठेवा. इथे C आणि D चुकीचं आहे.
1 नंबरचं उत्तर या ठिकाणी येतं आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे जातो आहे. पुढे 32 नंबरचा प्रश्न बघा. फिल इन द ब्लँक विथ करेक्ट आर्टिकल. आर्टिकलवर हा प्रश्न आहे. आता इथे तुम्ही म्हणाल इथे काय चुकलं होतं. कुठे? इथे शेवटचं जे चौथं आहे इथे मी तुम्हाला सांगायचं विसरलो. शी इज वन ऑफ द काइंडेस्ट वुमन म्हटलं होतं, बरोबर. वन ऑफ द नंतर येणारं जे नाम असतं का ते नेहमी अनेक वचने असतं, लक्षात ठेवा. हे जे वन ऑफ द आहे ना, म्हणजे इथे जे वुमन वापरलं ना, वन ऑफ द, कारण ती त्या सगळ्यांपैकी एक आहे. म्हणजे इथे अनेक वचने असलं पाहिजे, इथे वुमेन पाहिजे होतं, वुमेन. लक्षात घ्या. हे लहान लहान मुद्दे तुम्हाला टेस्टमधून हेच समजून घ्यायचं असतं. ते सराव त्याच्यासाठीच असतात की बाबा चुकतं काय ते आम्हाला इथे बघायचं. पुढे मी वेळ देतो या. ज्यांना थोडंसं वाटतं की नाही स्लो होतं आहे त्यांनी इथे वरती जा, सेटिंगमध्ये जाऊन स्पीड वाढवा. 1.5च्या स्पीडने बघा, 1.25च्या स्पीडने बघा. पुढे मी जातो आहे. याच्यासोबत याचे स्पष्टीकरणही जोडले. ही PDF तुमच्या कोर्समध्ये आहे, डिपार्टमेंटल PSIच्या. पुढचा 32 नंबरचा प्रश्न. फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट आर्टिकल्स. बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, डॅश ॲपल्स आर ग्रोन इन मेनी डिफरंट कंट्रीज. दुसरं, डॅश ॲपल्स ऑन आवर ट्री आर नॉट येट राईप. तुम्हाला वापरायचं आहे आर्टिकल. मित्रांनो, पहिलं जे म्हटलं आहे ना, ॲपल्स आर ग्रोन इन मेनी डिफरंट कंट्रीज. आता इथे एका स्पेसिफिक ॲपल्सबद्दल बोलत आहे. ओके. इथे तुम्ही जर बघितलं वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये त्या ठिकाणी ते वाढतात असं म्हटलं गेलं, एक जनरल झालं आहे, जनरल. इथे कोणतंही आर्टिकल येणार नाही. ओके. कारण सर्वच आर्टिकल याच्या ॲपलबद्दल या ठिकाणी बोलले जाते. मात्र इथे जर बघितलं, ॲपल्स ऑन आवर ट्री आर नॉट येट राईप, म्हणजे आमच्या झाडाचं ते जे ॲपल्स आहे का आमच्या झाडाचे, मग ते स्पेशल आहे, स्पेसिफिक आहे ते, त्याच्यामुळे इथे मात्र द येईल. इथलचं निश्चित आहे आमच्याच झाडाचे ॲपल आहे. हे वरचे ॲपल सगळे जगातले ॲपल आहे. बघा, जे युनिव्हर्सल आहे तिथे काहीच नाही आहे, मात्र आमचं आहे ते निश्चित आहे, तिथे द आहे. 3 नंबरचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे. 3 नंबरचं उत्तर आलं पाहिजे. पुढे आपण जातो आहे. 33 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. 33 नंबरचा प्रश्न बघा. या ठिकाणी काय म्हटलं आहे. द नर्स सेड टू अस प्लीज वेट आउटसाइड द रूम. विच ऑफ द फॉलोइंग इनडायरेक्ट नॅरेशन इज करेक्ट. इनडायरेक्ट नॅरेशन आहे की जे करेक्ट आहे खालीलपैकी. बघा, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचा हा प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर आहे. हा तुम्हाला काय विचारलं आहे. द नर्स सेड टू अस प्लीज. प्लीज या ठिकाणी आलं आहे. प्लीजवरून तुम्हाला म्हणजे इथे कीवर्ड लक्षात घ्यायचा आहे. बघा, द नर्स टोल्ड अस टू वेट आउटसाइड द रूम. टोल्ड अस. द नर्स रिक्वेस्टेड अस टू वेट आउटसाइड द रूम. द नर्स इन्स्ट्रक्टेड अस. द नर्स अर्ज अस टू वेट आउटसाइड द रूम. आता बघा, इथे तुम्हाला काय केलं आहे, विनंती केली आहे, बस उत्तर तुमचं आलं. विनंती जर असेल ना तर तुम्ही रिक्वेस्टेड, बेग, आस्क, इम्प्लोर, डिझायर, सॉलिसिट अशा पद्धतीचे शब्द या ठिकाणी वापरू शकतात. आणि मग इथे जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला या ठिकाणी ओळखायचं आहे की कोणतं करेक्ट आहे. बघा, 33 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि तो इथे खाली व्यवस्थित वाचायचा. ABCD, नन ऑफ देज, ऑल ऑफ. मित्रांनो, इथे टोल्डसुद्धा म्हणू शकते नर्स. नर्सला आम्ही टोल्ड म्हणू शकतो, बाबा म्हणाली. रिक्वेस्ट केली असंही म्हणू शकतो. इन्स्ट्रक्टेड असंही म्हणू शकतो. अर्ज असंही म्हणू शकतो. ऑल ऑफ देज. वरीलपैकी सर्व हे उत्तर या ठिकाणी येतं आहे. सगळं शेवटपर्यंत वाचायला शिका, ते घोळ नको झाले पाहिजे. पुढे आपण जातो आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासमोर 34 नंबरचा प्रश्न आहे. बघा, प्रश्न व्यवस्थित आधी बघायचा. द चाइल्ड वॉज टू बिझी टू नोटीस द कार. टू बिझी टू नोटीस द कार. चूज द ऑप्शन फॉर रिमूव्हिंग टू. टू काढून टाका. 34 नंबरचा प्रश्न आहे. पहिलं म्हटलं द चाइल्ड वॉज सो बिझी सो दॅट. टू बिझी टू म्हटलं होतं. सो बिझी सो दॅट ही डिड नॉट नोटीस द कार. टू काढायचं आहे आम्हाला, टू काढायचं आहे. पुढे द कार वॉज नॉट नोटीस बाय द चाइल्ड. द कार वॉज बिझी प्लेइंग. द चाइल्ड वॉज बिझी प्लेइंग म्हटलं आहे. द कार वॉज नोटीस बाय द चाइल्ड. बघा, द चाइल्ड वॉज टू बिझी टू नोटीस द कार. टू काढायचा आहे. मग टू जर काढायचं असेल तर आम्हाला नॉट वापरावं लागतं वाक्यात. म्हणजे इथे 3 आणि 4 तर कटलाच. बघा, द चाइल्ड वॉज सरळ सरळ जसंच तसं वाक्य इथे घ्या.
टूच्या ऐवजी सो घ्या, पुढच्या टू ऐवजी सो दॅट घ्या. टू बिझी, सो दॅट ही डीड नॉट नोटीस द कार. इथे 1 नंबरचं उत्तर तुमचं आलं पाहिजे. पुढे आयडेंटिफाय कॉम्प्लेक्स सेंटेन्स. 35 नंबरचा प्रश्न आहे. कॉम्प्लेक्स म्हणजे संयुक्त वाक्य नाही, मिश्र वाक्य. कंपाऊंडला आम्ही संयुक्त म्हणतो, कॉम्प्लेक्सला मिश्र म्हणतो. एक मुख्य उपवाक्य आणि एक गौण उपवाक्य. पहिलं, दे रिवॉर्डेड द मॅन हू रेस्क्यू देअर सन. हू. पुढे दे रिवॉर्डेड द मॅन. तिसरं दिलं, क्विक रायटेड डीलर बाऊड द कार दॅट आय वॉन्टेड. बघा या ठिकाणी तुमच्यासमोर विविध ऑप्शन्स आहे. 35 नंबरचा प्रश्न आहे. तुम्हाला कॉम्प्लेक्स ओळखायचं आहे. दे रिवॉर्डेड द मॅन हू रेस्क्यू देअर सन. इथे बघा हूने वाक्य जोडलं गेलं. एक मुख्य वाक्य, दुसरं गौण आहे. पुढे इथे बघा द रिवॉर्डेड द मॅन, दे रिवॉर्डेड द मॅन म्हटलं इथे सरळ काय हो, हे सिम्पल सेंटेन्स आहे. तुम्हाला इथे एक लक्षात येत होतं सरळ की अरे बी नंबरचं तर चुकतं. मग बी जर चुकत असेल तर बघा 1 गेलं, 2 गेलं, 3 गेला. तुमचं सरळ उत्तर या ठिकाणी 2 नंबरचं येत होतं. म्हणजे तुम्हाला काहीच येत नसेल तरीसुद्धा. अ क्विक रिटेड डीलर बाऊड द कार दॅट आय वॉन्टेड. बघा इथे दॅटने जोडलं आहे, हूने जोडलं आहे. सरळ बी नंबर ज्याच्या तिथे चुकलं. 50% अभ्यासावर 100% मार्क्स मिळवायला शिका तुम्ही. ओके, 50% अभ्यासावर 100% मार्क्स मिळवायचे ते आपण या ठिकाणी शिकवतोय तुम्हाला. 36 नंबरचा प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी आहे. बघा काय म्हटलं आहे. तुम्हाला जोड्या लावायच्या आहे. मेन क्लॉज, नाऊन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ॲडव्हर्ब क्लॉज तुमच्यासमोर दिले वाक्य. दिस इज व्हॉट आय ॲम, दिस इज व्हॉट आय मीन. दुसरं म्हटलं आहे गॉड हेल्प दोज हू हेल्प देमसेल्फ. तिसरं म्हटलं आहे वेअर देअर इज लाईफ देअर इज होप. चौथं म्हटलं आहे सी मस्ट वीप ऑर सी विल डाय. 36 नंबरचा प्रश्न तुमच्यासमोर आहे. मित्रांनो बघा तुम्हाला या ठिकाणी ओळखायचं आहे की अरे काय कशामध्ये जात आहे. मेन क्लॉजमध्ये काय जातं आहे, ॲडजेक्टिव्हमध्ये काय जातं आहे, ॲडव्हर्बमध्ये काय जातं आहे. बघा एक एक वाक्य आपण बघूया. तुम्ही जर बघितलं धिस इज व्हॉट आय मीन, धिस इज व्हॉट आय मीन. मित्रांनो हे नाऊन क्लॉजचं वाक्य आहे. व्हॉटने प्रश्न विचारणार आहे आम्ही याला. बस इथे जमलं. गॉड हेल्प दोज हू हेल्प देमसेल्फ. इथे जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की हे वाक्य ॲडजेक्टिव्ह क्लॉजचं आहे. हूने कोणाला मदत करतो, जो स्वतःला त्या ठिकाणी मदत करतो त्याला देव मदत करतो. ॲडजेक्टिव्ह क्लॉजचं वाक्य आहे. वेअर देअर इज लाईफ देअर इज होप. ॲडव्हर्ब आहे कोठे ॲडव्हर्ब. सी मस्ट वीप ऑर सी विल डाय. सी मस्ट वीपच्या खाली अंडरलाईन केलेली आहे. हा मेन क्लॉज आहे. उत्तर येत आहे 3 नंबरचं. बघा इंटरेस्टिंग आहे. पुढे 37 नंबरचा प्रश्न. 37 नंबरचा प्रश्न आयडेंटिफाय द टाईप ऑर मूड एक्सप्रेस इन द फॉलोइंग सेंटेन्स. कोणता मूड या ठिकाणी या वाक्यामधून एक्सप्रेस होतो आहे. आय विश आय न्यू हिज नेम. माझी इच्छा आहे की मला त्याचं नाव माहीत व्हावं. अनरियल फॅक्ट, इम्प्रोबॅबिलिटी, एंट्रिटी, स्टेटमेंट. काय याच्यातून काय व्यक्त होतं आहे. मित्रांनो इथे जर बघितलं तुम्ही तर इथे मूड जो येतो आहे अनरियल फॅक्ट, जे की तुम्हाला माहिती नाही आहे ते दर्शवलं जातं आहे ओनली ए. लक्षात ठेवा मूड्सवर प्रश्न विचारले जात आहेत. पुढे आपण या ठिकाणी बघा आय विशचं वाक्य जे सब्जंक्टिव्ह मूडचं असतं, ज्याच्यामध्ये अनरियल फॅक्ट दर्शवले जातात. त्याचं स्पष्टीकरण आपल्यासमोर आहे. पुढे 38 नंबरचा प्रश्न या ठिकाणी तुमच्यासमोर आहे. बघा काय म्हटलं या प्रश्नामध्ये. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. यू नीड नॉट बी इन सच अ हरी. नीड यू, हे याला व्याकरण चांगलं असावं लागतं. हे शब्द वाक्य तुम्हाला ओळखायचे म्हटल्यावर. वी यूज टू प्ले हिअर डोंट वी. पुढे कॉल द डॉक्टर डोंट यू. त्याच्यानंतर लेट्स गो नाऊ शॅल वी. 38 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. 38 नंबरचा प्रश्न बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही करेक्ट काय. याच्यात पहिलं जर बघितलं यू नीड नॉट बी इन सच अ हरी नीड यू. इथे चुकतं आहे. याची वाक्यरचना तुम्हाला लक्षात येईल की अरे ही चुकलेली आहे. पुढे वी यूज टू प्ले हिअर डोंट वी. यस हे बरोबर आहे. त्याच्यानंतर लेट्स गो नाऊ शॅल वी. बघा इथे हे क्वेश्चन टॅगचं वाक्य या ठिकाणी जर बघितलं तुम्ही
तर तुमच्या लक्षात येईल लेट्स गो नाऊ शॅल वी. लेट्सचं जे क्वेश्चन टॅग होतं ते शॅल वी असं होतं. पुढे कॉल द डॉक्टर, डोंट यू. आता इथे जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल कॉल द डॉक्टर. इथे डोंट वी येणार नाही, इथे विल यू येणार आहे. विल यू येणार आहे या ठिकाणी. म्हणजे इथे बी आणि डी बरोबर येतं आहे. फक्त प्रश्नांची लेव्हल टप या जबरदस्त प्रश्न आहे. व्यवस्थित अभ्यास लागेल तरच तुम्ही या ठिकाणी हे प्रश्न सोडवू शकतात. आणि यस, आपण तो करून घेतो आहोत. तुम्हाला सोडवावं लागेल, जास्तीत जास्त लेक्चर्स बघावे लागतील, जास्तीत जास्त टेस्ट सोडवाव्या लागतील. 39 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. आयडेंटिफाय द सेंटेन्स पंक्च्युएटेड करेक्टली. योग्य विरामचिन्ह वापरलेलं वाक्य तुम्हाला या ठिकाणी निवडा म्हटलेलं आहे. बघा, आय लाईक पोयम, स्टोरीज अँड प्रॉज. पोयमच्या नंतर कॉमा आहे, पुढे स्टोरीज अँड प्रॉज आणि शेवटी फुल स्टॉप आहे. बरोबर. दुसरं मँगो, ॲपल, डेट, आल्मंड, वॉलनट, वॉटरमेलन इट्सेट्रा आर युजफुल फ्रूट. सगळ्यांच्या ठिकाणी कॉमे दिसत आहेत, काही चूक नाही आहे. आय वेकअप, आय गॉट आउट ऑर बेड. आय वेकअप आणि इथे अर्धविराम तुम्हाला दिसतो. यस, हे सुद्धा बरोबर आहे. ऑल ऑफ दी अबोव. 4 नंबरचं उत्तर या ठिकाणी येतं आहे. पुढे 40 नंबरचा प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी आहे. बघा, आयडेंटिफाय द करेक्ट अँड इनकरेक्ट सेंटेन्सेस फ्रॉम द फॉलोइंग. 40 नंबरचा प्रश्न. वन ऑर द बॉईज टोल्ड मी अबाउट आशाज रिझल्ट. ही हॅज ओनली वन वूलन ट्राउझर. 40 नंबरचा प्रश्न आहे, तुम्हाला योग्य ओळखायचं आहे. बघा, या ठिकाणी थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या. तुम्ही जर या ठिकाणी बघितलं, पहिलं वाक्य जे वन ऑर द बॉईज टोल्ड मी अबाउट आशाज रिझल्ट, इथे काही घोळ नाही आहे. पण दुसरं वाक्य ही हॅज ओनली वन वूलन ट्राउझर. इथे जर बघितलं तुम्ही, ट्राउझर काय माहिती का? ट्राउझर हे या ठिकाणी अनेकवचनी शब्द आहे. 2 जोड्या आहेत या ठिकाणी, जोड्या. आणि इथे जर मग बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की इथे काहीतरी चुकतं आहे. नाऊन हे नेहमी या ठिकाणी अनेकवचनी वापरलं जातं आहे हे, आणि याच्यामध्ये इथे घोळ होतो आहे. ओनली हॅज ओनली वन वूलन ट्राउझर म्हटलं गेलं आहे, इथे घोळ होतो आहे. बी नंबरचं या ठिकाणी विधान हे चुकतं आहे. म्हणजे बघा, तुम्ही जर बघितलं काही शब्द असे की जे नेहमी अनेकवचनी वापरले जातात. त्याच्यामध्ये तुम्हाला शूज आहे. बघा, शूजमध्ये 2 घटक असतात, सॉक्समध्ये 2 घटक असतात. ओके, हे नेहमी अनेकवचनी वापरलेले घटक जे आहेत ते तुम्ही वन नाही वापरू शकता. ते वन नाही वापरू शकत तुम्ही. अनेकवचनी शब्द आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी ते दुसरं विधान हे चुकतं आहे. पुढे जातोय मी. बघा, या ठिकाणी तुम्हाला स्पष्टीकरण दिसतंय. शूज, सॉक्स, ट्राउझर्स, पायजमाज, त्याच्यानंतर स्पेक्टॅकल्स, सीझर्स, टंग्स वगैरे हे शब्द तुम्हाला नेहमी अनेकवचनी वापरायचे आहेत. 41 नंबरचा प्रश्न. चूज द करेक्ट वर्ड टू फिल इन द ब्लँक इन द फॉलोइंग सेंटेन्स. बघा, बाप्टिझम, वेडिंग अँड फ्युनरल आर एक्झाम्पल ऑफ डॅश. कशाचे एक्झाम्पल आहे? 41 नंबरचा प्रश्न आहे. राईट वापरला गेला. आता याला होमोग्राफ म्हणतो आपण. होमोग्राफ. काल एक मी इंग्लिशची टेस्ट घेतलेली आहे 21 नंबरची, ते जर बघितलं असेल तुम्ही तर राईट नेमकं कोणता राईट? हे होमोग्राफ नाही, हा उलटा प्रकार आहे हा. म्हणजे ते स्पेलिंग वेगवेगळे आहे, उच्चार सारखे. ज्याला काय म्हटलं जातं? बघा, या ठिकाणी हे सगळे जे प्रकार आहेत हे सगळे राईटचे प्रकार आहे. म्हणजे या ठिकाणी वेडिंग, बाप्टिझम, फ्युनरल्स हे एक्झाम्पल ऑफ राईट्स आहेत. राईट, RITE. याचा अर्थ काय होतो कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. थोडंसं बघा, सर्च करा, थोडंसं नेटवर सर्च करा. पुढे मॅच द सिनॉनिम्स. समानार्थी शब्द तुम्हाला या ठिकाणी ओळखायचे, त्याच्यात जोड्या लावायचे आहे. तुम्हाला दिले ॲप्टिट्यूड, कॉस्मॉस, जेन्यून, क्रुशियल आणि याचे समानार्थी शब्द शोधायचे. 42 नंबरचा प्रश्न तुमच्यासमोर आहे. बघा, ॲप्टिट्यूड म्हणजे काय हो? आम्ही म्हणतो ना, अभिवृत्ती वगैरे, एखाद्याकडे असलेली कला, त्याचं नॉलेज, याला मी टॅलेंट म्हणेल, टॅलेंट. पुढे कॉस्मॉस जर बघितलं ना तुम्ही, कॉस्मॉस बँक आहे आम्हाला माहिती आहे. कॉस्मॉसचा अर्थ होतो युनिव्हर्स म्हणजे वैश्विक. त्यानंतर जेन्यून म्हणजे खरा, ऑथेंटिक. आणि क्रुशियल म्हणजे डिसिसिव्ह. उत्तर या ठिकाणी तुमचं 42चं 2 आलं पाहिजे. सॉरी, 2 नाही, 1 आलं पाहिजे. 1 नंबरचं तुम्ही जर जोड्या जुळवल्या तर तुमच्या लक्षात येईल. सिनॉनिम्सवर प्रश्न आहे. पुढे मी जातोय. 43 नंबरचा प्रश्न ऑपोजिट विचारलेले या ठिकाणी तुम्हाला. चूज द वर्ड्स हॅविंग मिनिंग ऑपोजिट टू दॅट ऑर इंट्रेपिड.
इंट्रेपिडचा ऑपोजिट मिनिंग तुम्हाला विचारलेला आहे, इंट्रेपिड. आणि खाली दिलं आहे पिसिलॅनिमस, त्याच्यानंतर टिमोरस, त्यानंतर टिमीर, त्यानंतर अनडाउंटेड. विरुद्धार्थी शब्द, इंट्रेपिडचा विरुद्धार्थी शब्द. मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर खाली पुन्हा ऑप्शन आहे मग सी ओनली, A&C, ABCD. बघा तुम्हाला या पद्धतीने डीपमधला अभ्यास करावा लागेल, मग तुम्ही टिकणार आहात. इंट्रेपिड. टिमिड म्हणजे काय? टिमिड हा सोपा शब्द आहे बघा. मराठीमध्ये काय अर्थ आहे मला सांगा, कमेंट बॉक्समध्ये सांगा, थोडं सर्च करा. ट्युमरस, अनडाउंटेड, पिस्युलॅनिमस या सगळे याची विरुद्धार्थी शब्द आहे. कशाचे? इंट्रेपिडचे. या ठिकाणी 4 नंबरचं उत्तर येत आहे. पुढे आयडेंटिफाय द करेक्ट एक्सप्रेशन्स बाय लिप्स अँड लॅप्स, ऑड्स अँड इव्हन्स, किथ अँड कीन. बघा 44 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि तुम्हाला या ठिकाणी म्हटलं आहे की करेक्ट एक्सप्रेशन्स ओळखा. ओके. आणि इथे तुम्हाला दिलं आहे खाली सी ओनली, B&C, ABC, नन ऑफ दी अबव. 44 नंबरचा प्रश्न आहे, पण इथे मला तरी वाटतं हा प्रश्न आपल्याला कॅन्सल करावा लागेल. की या ठिकाणी काही असं एक्सप्रेशन्स नाहीच दिलेल्या, खरं म्हणजे इथे 4 नंबरचं उत्तर येऊ शकतं. ओके. असं काहीतरी भावना त्या ठिकाणी व्यक्त होणं गरजेच्या होत्या, त्या नाहीच इथे. पुढे चूज द रॉंगली स्पेल्ड. आता बघा करेक्ट स्पेल्ड याच्यावर स्वतंत्र मी लेक्चर घेतलेले आहेत. नेव्हरथलेस, त्यानंतर इक्वॅनिमिटी, त्यानंतर रिपेरटॉयर. 45 नंबरचा प्रश्न तुमच्यासमोर आहे. तुम्हाला रॉंग स्पेलिंग कोणती ती ओळखायची. बघा स्पेलिंग कधी सोपी नसणार आहे, पण थोडंसं डोकं लावावं लागेल. आता याच्यात जर बघितलं तुम्ही तर पहिलं नेव्हरथलेस तुम्ही जेव्हा लिहितात NEVRTHLESS नेव्हरथलेस. त्याच्यानंतर पुढे इक्वॅनिमिटी हा एक शब्द आहे. रिपोर्टायर म्हणजे रिपोर्टमध्ये असलेला हा एक शब्द आहे. नेव्हरथलेस, रिपोर्टायर, इक्वॅनिमिटी. चुकीचं तुम्हाला काय वाटतं? 45 नंबरचा प्रश्न आहे. मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर इथे घोळ झाला आहे. हे जेव्हा तुम्ही नेव्हरथलेस लिहितात ना, नेव्हरथलेस, या नेव्हर्थ याच्यानंतर आहे ना ई असलं पाहिजे. ई बघा या ठिकाणी तुम्हाला लिहून दाखवतो मी. NEVERTHच्या नंतर इथे हा ई तिथे गाळलेला आहे. नेव्हरथलेस अशा पद्धतीने पाहिजे ते. तरीसुद्धा असे असले तरी असा त्याचा अर्थ होतो नेव्हरथलेस, म्हणून पहिलं चुकतं आहे. दुसरं इक्वॅनिमिटी, यस हे बरोबर आहे. रिपोर्टॉयरमध्ये घोळ झाला आहे. काय झालं माहिती आहे? शेवटी ई यांनी टाकला नाही, ई विसरले, म्हणजे इथे सी सुद्धा चुकला आहे. ए आणि सी हे चुकीचं आहे. 45 नंबरचा प्रश्न उत्तर येतं 1. पुढे जातो आहे मी. पुढे पॅसेज आहेत तुमच्यासमोर, पॅसेज दिला आहे. पॅसेजवर 5 प्रश्न तुम्हाला विचारलेले आहे. डिपार्टमेंटल PSIला 5 प्रश्न पॅसेजवर असतात. तुम्हाला या ठिकाणी ही PDF देतो मी, त्याच्यातलं तो पॅसेज वाचून त्याच्यावरचे प्रश्न सोडवा. कारण टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला ती पॅसेज जे आपण दिले ते सोडवणं गरजेचे, त्याचे उत्तर बरोबर येतात का ते बघणं गरजेचे आहेत. STI RCP ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि यस मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण त्याचा आपण एकदम जबरदस्तपणे तुमचा अभ्यास इथे करून घेतो आहे. डाउनलोड करा. डिपार्टमेंटल PSIचा कोर्स या ठिकाणी आपण आणलेला आहे. 16 एप्रिल आपलं टार्गेट आहे. त्याच्या आधी तुम्ही या ठिकाणी जॉईन होऊ शकतात आणि आपला स्कोर वाढवू शकतात. चला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थांबूया. धन्यवाद.